एका पक्षाचं सरकार असल्यावरही धुसफूस असते, तर इथे 3 पक्षांचं सरकार. छगन भुजबळ यांचा मोठं विधान. महाराष्ट्रात सध्या देवेंद्र पर्वाला सुरुवात झालेली आहे आणि राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतलेली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाले आणि या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपाचे 132 आमदार निवडून आले. त्यापाठोपाठ शिवसेना 57, राष्ट्रवादी अजित पवार गट 41 आणि अपक्ष मित्रपक्षांना 7 जागा मिळाल्या आहेत. आता सध्या मंत्रिमंडळातील विस्तार आणि खातेवाटप यावरून लॉबिंग सुरू झालं आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदासाठी होणाऱ्या लॉबिंगवरून एक मोठं वक्तव्य केलं आहे. छगन भुजबळ यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमी परिसरात जाऊन अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी स्पष्टपणे भाष्य केले. आज लोकशाही मजबूत पायावर उभी राहिलेली आहे. संविधान आजही अखंड आहे आणि प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे. बाबासाहेबांनी सर्व मानवजातीसाठी घटना दिली आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळे प्रत्येक व्यक्तीला देशाचं मालक केलं आहे, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. आणि ते जागतिक दर्जाचं असं स्मृतीस्थळ व्हावं असा सगळ्यांचा प्रयत्न आहे. काही वेळेला त्याच्यामध्ये काही बदल सुद्धा लोक सुचवतात, त्याचा सुद्धा त्याच्यामध्ये मग समावेश करावा लागतो आहे. कदाचित थोडासा उशीर होत असेल, परंतु अतिशय उत्तम प्रकारचं जे आहे हे स्मृतीस्थळ बाबासाहेब आंबेडकरांचं निश्चितपणे होणार आहे. शपथविधी पार पडलेला आहे, पण अजूनही खाते वाटपावरनं महायुतीत काहीतरी धुसफूस असल्याची चर्चा आहे. शिंदे अजूनही कुठेतरी नाराज असल्याचं दिसतंय. जेव्हा एकाच पक्षाचं सरकार असतं त्यावेळेला सुद्धा आपापसात असलेले आमदार ज्यांना मंत्री व्हायचे आहे त्यांच्यामध्ये सुद्धा धुसफूस असते. आता हे तर 3 पक्षाचं सरकार आहे, त्यामुळे प्रत्येक पक्ष जो आहे आम्हाला एवढी मंत्रिपदं पाहिजे, अमुक एक खाती पाहिजे आहे, याच्यासाठी आग्रह धरणार. आणि हे आग्रह धरल्यानंतर जे आहे तिन्ही पक्षाचे जे नेते आहेत ते एकत्रित बसून चर्चेतून त्याच्यावर मार्ग काढतात. आणि चर्चेतून जेव्हा मार्ग काढायचा असतो तेव्हा थोडासा वेळ लागतो. शिवाय सत्ता स्थापन करणार होता असा दावा राऊतांनी केला. ते आता ते काय म्हणतात त्याच्यावर मी काय कॉमेंट करणार नाही. रोज नवीन कॉमेंट त्यांचे असतात, आता मी कुठे रोज कॉमेंट करू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.